रामराम मंडळी. विदर्भाच्या भटकंतीत आत्ता आपण आलो आहोत अष्टविनायकांपैकी आदासा या गावी. आणि समोर हे आपल्याला दिसत आहे हे आदासा येथील महारुद्र हनुमानाचे मंदिर. चला तर घेऊयात मारुतीरायाचे दर्शन. आदासाच्या या महारुद्र हनुमान मंदिरात कुठल्याही प्रकारचे छायाचित्र किंवा व्हिडिओ चित्रण यास बंदी आहे. सदरचे हनुमानाची मूर्ती ही झोपलेल्या अवस्थेत या मंदिरात आहे. सुंदर असा परिसर आहे मंदिराचा. चला तर मारुतीरायाचे दर्शन झालेले आहे. आता जाऊयात आपण आदासाच्या अष्टविनायकाच्या गणपती मंदिरात. विदर्भातील अष्टविनायकांपैकी आदासा हे एक गणपतीचे प्रमुख ठिकाण आहे. आणि आतापर्यंत आपण पाहिलेल्या विदर्भातील अष्टविनायकांच्या गणपतींपैकी हा सर्वात मोठा मंदिर परिसर आहे. विविध प्रकारचे मंदिर आपल्याला इथे पाहता येतात. आपल्या समोर आहे ते त्र्यंबकेश्वर मंदिर, इकडे दुर्गा माता मंदिर आणि समोर जे आहे ते कालभैरव मंदिर. येथील त्र्यंबकेश्वर मंदिरा शेजारीच आपल्याला हे मारुतीराया दिसत आहे. सुंदर अशी खूप मोठ्या आकाराची हनुमंतरायांची मूर्ती आहे. आपण आता त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊयात. सध्या आपण कालभैरव मंदिरासमोर आहोत. मंदिरात जाऊन कालभैरवरायाचे दर्शन घेऊयात. अतिशय उंच अशी ही कालभैरवाची मूर्ती. येथील सर्वच मूर्त्या प्रामुख्याने शेंदुराने लेपलेल्या आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या शेजारीच एके ठिकाणी अशा या सर्व भग्न मूर्त्यांचे अवशेष आपल्याला दिसत आहेत. कधी काळी कुठल्या तरी देवळाच्या समोर मोठ्या अभिमानात हा नंदी स्थापित असेल. आपण सध्या दुर्गा मातेच्या मंदिरासमोर आहोत. हे दुर्गा मातेचं मंदिर आहे.
आतमध्ये जाऊन आपण दुर्गामातेचं दर्शन घेऊया. दुर्गामातेची ही सुंदर अशी मूर्ती. दुर्गामातेच्या मंदिरातील मूर्तीवर पण मोठ्या प्रमाणात सिंदूरलेपन केलेलं आहे. मंदिराच्या शेजारीच आपल्यालाही 4 नागशिल्प दिसत आहेत. इकडे बऱ्यापैकी सर्व तुळशी वृंदावन आपल्याला दिसत आहे. समाधींचा प्रकार असेल कदाचित हा. छोट्या आकारापासून मोठ्या आकारापर्यंत सर्व प्रकारच्या समाधी स्थळ आपल्याला इथे दिसत आहेत. मुख्य मंदिरात आपण जात आहोत. सुंदर असे स्वागत बरोबर आपल्या समोर दिसत आहे. हे आदासा गणपतीची आपली प्राचीन एक मंदिर. वो देखना मैं हूं ना वो देख बड़ा वाला बंद करे बड़ा मंदिराचा परिसर बऱ्यापैकी व्यवस्थित विकसित केलेला आहे. आदासा गणपती मंदिरात आल्यानंतर आपल्याला इथे 12 ज्योतिर्लिंग मंदिर दिसत आहे. 12 ठिकाणची महादेवांची ज्योतिर्लिंग इथं स्थापित करण्यात आलेली आहे. मूषक महाराज चला तर मंडळी, विदर्भातल्या अष्टविनायकांमधील या आदासाच्या शमी विघ्नेश मंदिराची भटकंती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा.